नमस्कार. अथः कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुंदर असे हे फुलपाखरूच्या आकारातले फुलदाणी कशी बनवायची आहे ते बघायचे आहे. तर बघा, इथे हा समोरचा पार्ट असा ओपन आहे आणि त्यामध्ये तुम्ही असे फुलं, आर्टिफिशियल किंवा रिअल फ्लावर्स ठेवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 6 नंबरचे मोती वापरायचे आहेत. त्यासाठी आपण सर्वात आधी 2 ब्राऊन आणि 2 ऑरेंज कलरचे मोती एका वायरमध्ये ओवून घेणार आहोत आणि गाठीच्या जवळच्या 2 मोत्यातनं म्हणजेच 2 ब्राऊन मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजेच आपण काय केलेलं आहे, इथे एक चौकोन बनवलेला आहे. त्यानंतरनं सुई आपल्याला समोर ऑरेंज कलरच्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे आणि असा एक हा चौकोन बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्या पुढे 2 ऑरेंज आणि 1 ब्राऊन कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं ज्या मोत्यातनं आता सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई काढायची आहे. तर बघा, आपण अशी ही जी लाईन आहे ती वाढवत जाणार आहोत. आता सेंटरचा जो मोती आहे म्हणजेच खालचा 1 ऑरेंज आणि समोरचा 1 ऑरेंज ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. त्यानंतर 1 ब्राऊन आणि 2 ऑरेंज मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं परत आपल्याला सेंटरच्या मोत्यात यायचं आहे. त्यासाठी वरचा ब्राऊनमधनं ऑरेंजमध्ये आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथपर्यंत आल्याच्या नंतरनं आता इथे आपल्याला परत एकदा 1 ऑरेंज आणि 2 ब्राऊन मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, 1 ऑरेंज आणि 2 ब्राऊन. त्यानंतरनं मागच्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे आणि आता बघा, इथे अशी आपण ही एक लाईन बनवलेली आहे चौकोनांची. चौकोनी मोती आपण इथे ओवलेले आहेत. आता आपल्याला खालच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं 3 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि आता जो खालचा ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, तर आता इथे ऑरेंज कलरचाच चौकोन तयार झाला. त्यानंतरनं आता आपल्याला समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. बघा, साईडच्या एका मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 1 ऑरेंज आणि 2 ब्राऊन कलरचे मोती यूज करायचे आहेत. तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार इथे यूज करू शकता, जे कोणते मोती घ्यायचे असतील ते. त्यानंतरनं बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर ते जे 3 लाईनने जे 3 ऑरेंज मोती दिसत आहेत म्हणजेच खालच्या आता ह्या चौकोनातले 2 आणि वरचातला 1, तर ह्या 3ही ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई समोर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतरनं आता 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि आताच बघा, ह्या मागच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आणि तो चौकोन कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला ही प्रोसेस माहिती आहे की आपण एका लाईनवर दुसरा जो लाईन आहे, दुसरा जो चौकोन आहे ते इथे बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, त्यानंतरनं परत आपल्याला सेंटरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. आता इथे परत एकदा आपल्याला 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि वरचा 1 ऑरेंज आणि त्याच्या समोरचा ज्या मोत्यातनं आता सुई काढली तो 1 ऑरेंज, ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. त्यानंतरनं परत आपल्याला आता वरच्या लाईनमधला जो ऑरेंज आहे तिथपर्यंत सुई फिरवत न्यायची आहे. म्हणजेच आपल्याला ही जी पट्टी आहे ऑरेंज कलरची जी आपण आता बनवत आहोत ती आपल्याला वाढवायची आहे. आलं लक्षात? त्यानंतरनं आता इथे 1 ब्राऊन आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आणि मागच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण जे बॉर्डर आहे ते इथे ब्राऊन कलरच्या मोत्यांनी देत आहोत आणि मधला जो रंग आहे तो आपण इथे ऑरेंज कलरचा घेतलेला आहे. तर तुम्हाला जे कोणते कलर्स यूज करायचे असतील तुम्ही ते यूज करू शकता. आता आपल्याला परत खालच्या लाईनला जो मोती आहे तिथे यायचा आहे, लोअर लाईनला. तर तिथे बघा, ऑरेंज कलरचा जो पहिला मोती आहे त्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. आता काय करायचं, तर याच्या पुढची प्रोसेस आहे की इथे परत 3 मोती ओवायचे. तर त्यासाठी 2 ऑरेंज आणि 1 ब्राऊन कलरचा मोती ओवायचा आहे. 2 ऑरेंज आणि 1 ब्राऊन. त्यानंतरनं एक समोरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि वरचा जो ऑरेंज आहे त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ठीक आहे, म्हणजे इथे परत एकदा ऑरेंज कलरचा चौकोन तयार झाला. आता आपल्याला सुई फिरवत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यापर्यंत घेऊन जायचं आहे. म्हणजेच कोणत्यात ह्याच आता जी लाईन आपण बनवली त्याच्यावरची जी लाईन होती त्यातला ऑरेंज कलरच्या मोत्यापर्यंत. ठीक आहे, तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई फिरवत वरती घेऊन जायची आहे आणि तिथपर्यंत नेल्यावर 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि परत एकदा ह्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं, आधी ओवलेल्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे
आणि हा ऑरेंज कलरचा चौकोन जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. बघा आता ही आपली जी तिसरी जी लाईन आहे, चौकोनी जी तिसरी लाईन आहे मोत्यांची, ती आपण इथे बनवत आहोत. परत एकदा आपल्याला 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि वरचा एक आणि बाजूचा एक अशा 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार, आता परत आपल्याला वरच्या लाईनचा जो ऑरेंज कलरचा मोती दिसत आहे तिथपर्यंत घेऊन जायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, आपल्याला फिरवत फिरवत मोती जो आहे वरती घेऊन जायचा आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असणार, तर परत एकदा आपल्याला 2 ऑरेंज कलरचेच मोती ओवायचे आहेत. बघा इथे ब्राऊन नाही तर आपण ऑरेंज कलरचेच मोती ओवलेले आहेत. त्यानंतर परत ह्या मागच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. सेंटरचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत आणायची आहे. झालं एवढं. आता इथे आपल्याला 3 मोती ओवायचे, तर 1 ऑरेंज आणि 2 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 ऑरेंज आणि 2 ब्राऊन कलरचे मोती. ठीक आहे. तर बघा हे अशा प्रकारे 1 ऑरेंज आणि 2 ब्राऊन मोती ओवल्याच्या नंतरनं आता खालचा जो ऑरेंज आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई समोर जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. म्हणजेच हा जो तर सेंटरचा मोती जो येईल तो ब्राऊन. ठीक आहे. त्यानंतरनं तिथपर्यंत पोहोचल्यानंतर 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत. बघा आता इथे 3ही मोती ब्राऊन कलरचे आहेत, तर टोटल 3 आपल्याला ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत. आणि परत एकदा आपल्याला आता सेंटरला यायचं आहे. ठीक आहे. बघा ही अशी लाईन तयार झालेली आहे. आता आपण इथे सेंटरला येणार, त्यासाठी वरचा एक ब्राऊनमधनं समोरच्या एका ब्राऊनमधनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. आता ह्या चौकोनाच्या अपोजिट साईडला आपण आलेलो आहोत. आता इथे परत 3 मोती ओवायचे, तर त्यासाठी 2 ऑरेंज आणि 1 ब्राऊन. ठीक आहे. 2 ऑरेंज 1 ब्राऊन मोती ओवला आणि परत सेंटरच्या मोत्यात यायचं आहे, ऑरेंज कलरच्या मोत्यापर्यंत यायचं आहे. तर बघा आता आपण इथे काय करत आहोत, हे फुलपाखरूचा जो वरचा पार्ट असतो, जो मोठे पंख आहेत त्याचे, ते बनवत आहोत. त्यानंतर परत आपल्याला 3 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि परत आपल्याला सेंटरला यायचं आहे. ठीक आहे. 3 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि सेंटरला यायचं. ही जी लाईन आहे, सेंटरची जी पट्टी आहे ती आपण इथे वाढवत आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला 3-3 मोती ओवत जायचे आहेत आणि ही जी लाईन आहे ती वाढवायची आहे. केवढी वाढवायची, जेवढी आपण ह्याच्या मागे जी वाढवलेली आहे. ठीक आहे. मागच्या साईडला जेवढे मोती ओवले होते तशीच आपल्याला इकडच्या साईडला सेंटर कोणता आहे, तर तो ब्राऊन कलरचा जो चौकोन आहे तो ब्राऊन सेंटर आहे. आणि त्या सेंटरच्या दोन्ही बाजूंना आपल्याला सेम डिझाईनमध्ये जे मोती आहेत ते ओवायचे आहेत. तर बघा आपण हे असं कंटिन्यू करत आहोत. 3-3 ऑरेंज मोती आपल्याला इथे वाढवत जायचे आहेत. फक्त शेवटी मात्र आपल्याला इथे ब्राऊन मोती ओवायचा आहे. तर बघा अशा प्रकारे जो ऑरेंज कलरचे जे मोती आहेत 3-3 मोती आपण इथे ओवत आहोत आणि हे वाढवत चालत आहोत. त्यानंतर आता शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ऑरेंज 1 ब्राऊन आणि 1 ऑरेंज मोती ओवायचा आहे आणि वरचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे. ठीक आहे. बघा वरचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. शेवटचा मोती ब्राऊन आलेला आहे. बघा सेंटरला ब्राऊन कलरचा चौकोन आलेला आहे. त्या ब्राऊन कलरच्या दोन्ही साईड्सला जसं तिकडच्या साईडला डावीकडे जशी आकृती बनलेली आहे तशीच सेम आकृती आपल्याला उजवीकडे देखील बनवायची आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण आता वरची साईडला जाणार आहोत. वरच्या साईडला आपल्याला बघा 1 ब्राऊन आणि 2 ऑरेंज मोती ओवायचे आहेत. त्यानंतरनं म्हणजे पहिल्या वेळी आपण 3 मोती ओवतो आणि त्यानंतरनं आपल्याला 2-2 मोती ओवत ही जी लाईन आहे ती कंप्लीट करायची आहे. जसं मागच्या किंवा जो बाजूची जी साईड आहे, डावीकडची जी साईड आहे तिथे जसं बनवलेलं आहे तसं. तर त्यासाठी परत 2 ऑरेंज घ्यायचे आहेत, ऑरेंज मोती घ्यायचे आहेत आणि हा बाजूचा एक आणि खालचा एक ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं परत सुई फिरवत फिरवत आपल्याला सेंटरच्या मोत्यात यायचं आहे. समोरच्या एका मोत्यातनं सुई काढली की सेंटरला येईल. त्यानंतर परत एकदा आपल्याला 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत. म्हणजे आपण काय करत आहोत, तर सिम्पली जे मागच्या साईडला किंवा बाजूच्या साईडला जी आकृती बनलेली आहे, सेंटरला ऑरेंज कलरचे चौकोन आणि बाजूला ब्राऊन कलरचा एक मोती, तर तीच सेम आपण इथे बनवत आहोत. ठीक आहे. बघा परत एकदा आपल्याला सुई फिरवायची आणि हे जे आहे जेवढा वेळ आपण सुई फिरवून असं बनवतो त्याने एकतर ते डिझाईन पण सुंदर दिसून येते, मध्ये धागा जो आहे तो दिसत नाही आणि मजबूत पण बनतं हे. ठीक आहे. बघा परत आपण आता ह्या इथपर्यंत म्हणजे
व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यापर्यंत आलेलो आहोत. आता मागच्या साईडला जसं बनवलेलं आहे तसं करायचं आहे. तर आता आपण बाकीच्या स्टेप्स सेम करून घ्यायच्या आहेत आणि अशी जी पट्टी आहे ती वाढवून घ्यायची आहे. ठीक आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. पण आता बघा दोन्ही साईडला उजवीकडे आणि डावीकडे सेम बनलेला आहे. म्हणजे आपण वरची जी मोठे पंख जे वरची मोठी साईज आहे ती इथे बनवून घेतलेली आहे. आता तिथे आपल्याला गाठ मारायची आणि जो पहिला ऑरेंज मोती दिसत आहे, खालच्या लाईनचा जो पहिला ऑरेंज मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. ठीक आहे, आता इथे काय करणार तर एक ऑरेंज आणि 2 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि इथे आता त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला परत एक आता चौकोनी लाईन सुरू करायची आहे. ठीक आहे, त्यानंतरनं बघा परत आपण समोरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर 2 ऑरेंज कलरचे मोती ओवले. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा एक मोत्यातनं सुई काढायची पहिले, त्यानंतरनं समोरच्या 3 मोत्यातनं. बघा ह्याच चौकोनातले 2 आणि याच्या वरच्या चौकोनातला 1, तर अशा टोटल 3 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपण आपला पुढचा जो चौकोन आहे तो बनवू शकू. ठीक आहे, आलं लक्षात? तर बघा अशा प्रकारे आपण काय करत आहोत तर मधला जो पार्ट आहे ऑरेंज कलरचा तो इथे बनवून घेत आहोत, भरून घेत आहोत तो पार्ट. तर ऑरेंज कलरचे 2-2 मोती ओवत जायचे आहेत आणि सिम्पली आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करून घेत जायचं आहे. कधीपर्यंत तर फक्त सेंटरचा जो ब्राऊन कलर आहे ना तिथपर्यंत बनवायचा आहे. सेंटरच्या ब्राऊनला ब्राऊनच आला पाहिजे. जसे वर मोती दिसत आहेत व जशी वरची लाईन आहे ती सेम लाईन आपल्याला खाली रिपीट करायची आहे. जशी वरची लाईन दिसत आहे तशीच सेम टू सेम आपल्याला खाली रिपीट करायची आहे. तर बघा इथे ही आपण खाली जी लाईन आहे ती रिपीट केलेली आहे. सेंटरला ब्राऊन कलरचा चौकोन आलेला आहे आणि दोन्ही बाजूला ऑरेंज कलरचा सेंटर पार्ट किंवा मध्य भाग जो आहे पूर्ण आपण ऑरेंज कलरनी भरला आणि बाजूला एकदम एंडला जो आहे तो ब्राऊन कलरचे मोती यूज केलेले आहेत. ठीक आहे, आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि तो जो ऑरेंज कलरचा मोती दिसत आहे तिथपर्यंत यायचं. आता बघा मागचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्याला सोडून टाकायचं, त्याच्यामध्ये आपल्याला मोती ओवायचा नाही. आता आपल्याला समोर यायचं आहे खालच्या साईडला. तर जी लाईन आहे खालची त्यातला जो ऑरेंज कलरचा मोती आहे पहिला ऑरेंज कलरचा मोती, त्या पहिल्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आता एवढं झाल्यावर इथे 3 मोती ओवायचे आहेत आणि ही लाईन पण आपल्याला वाढवायची आहे. तर त्यासाठी आपण 2 ब्राऊन आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवणार आहोत. 2 ब्राऊन आणि 1 ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आणि आत्ता ज्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला परत सुई काढून घ्यायची आहे. आणि काय करायचं परत आता बघा आपल्याला सुई फिरवत वरती जो ऑरेंज कलरचा मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे. सुई कशातनं फिरवणार आपण तर हे जे खालचे 2 ब्राऊन मोती आहेत त्यानंतर जे ऑरेंज मोती आहेत तिथनं आपल्याला सुई फिरवायची आणि वरच्या साईडला जो ऑरेंज कलरचा मोती दिसत आहे तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 ऑरेंज आणि 1 ब्राऊन कलरचा मोती ओवायचा आणि आता ही जी लाईन आहे ही जी चौकोनी म्हणजे 4-4 मोती ओवण्याची जी पट्टी आहे ती आपल्याला बनवायची आहे. बघा आता खालच्या साईडला आपल्याला 1 ब्राऊन कलरचा मोती आला पाहिजे आणि वरच्या साईडला ऑरेंज कलरचा. तर आपण ह्याच पद्धतीने ही जी लाईन आहे ती वाढवणार आहोत. तर 1 ब्राऊन 1 ऑरेंज म्हणजे खालच्या साईडला ब्राऊन कलरचा मोती आणि वरच्या साईडला ऑरेंज कलरचा मोती आला पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ही जी लाईन आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाढवत आहोत. ठीक आहे, परत बघा आपण समोरच्या वरच्या साईडचा जो ऑरेंज मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढली. 1 ऑरेंज आणि 1 ब्राऊन मोती ओवायचा आहे आणि मागच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, बघा आता खालच्या लाईनला 4 ब्राऊन कलरचे मोती झालेले आहेत. खालची एकदम शेवटची जी लाईन दिसत आहे त्या शेवटच्या लाईनला 4 ब्राऊन कलरचे मोती झालेले आहेत. आता आपल्याला 1 ऑरेंज आणि 1 ब्राऊन मोती ओवायचा म्हणजे ही 5वी लाईन होईल. ठीक आहे, तर 1 ऑरेंज आणि 1 ब्राऊन कलरचा. पण इथे वेगळं काय आहे तर आता खालची जी लाईन आहे तिथे आपण पहिले ऑरेंज कलर घेतलेला आहे. ठीक आहे, ब्राऊन कलर घेतलेला नाही. तर हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 4 ब्राऊन कलरचे मोती झाल्यावर खालचा जो मोती आहे खालच्या लाईनचा तो ऑरेंज येईल. त्यानंतरनं सेम कंटिन्यू करायचं. 2 ब्राऊन कलरचे मोती घ्यायचे कारण मधला जो सेंटरचा चौकोन आहे तो आपण इथे ब्राऊन कलरचा यूज करत आहोत, बरोबर ना. त्यानंतरनं बघा आपल्याला अशा प्रकारे ही जी लाईन आहे ती वाढवायची आहे आणि परत एकदा आता इथे 2 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे आहेत. जसं मागच्या वेळी
बनवलेलं आहे, म्हणजे 4 ब्राऊन कलरचे मोती, 1 ऑरेंज, त्यानंतर सेंटरचा चौकोन ब्राऊन कलरचा. तर ही आपला पॅटर्न आहे, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला सेम फॉलो करत राहायचं आहे. जसं आपण आता उजवीकडे बनवलेलं आहे तसंच आपल्याला सेम डावीकडे बनवायचं आहे. खालची जी शेवटची जी लाईन येत आहे, जी लेयर येत आहे, तिथे आपल्याला फक्त बघा 1 ऑरेंज कलरचा मोती आहे आणि बाकी सर्व इथे ब्राऊन कलरचे मोती आलेले आहेत. ठीक आहे. तर बघा तुम्ही अशा प्रकारे हातामध्ये धरून दाखवल्यावर तुम्हाला लक्षात येईल. तर जसं तिकडच्या साईडला बनलेलं आहे सेम असंच इकडच्या साईडने आपल्याला बनवायचं आहे. 2-2 मोती ओवत जायचे आहेत आणि सेम बनवत जायचं. तर बघा खालच्या लाईनला 4 ब्राऊन झाल्यावर 1 ऑरेंज येतो आणि त्याच्या पुढे 1 ब्राऊन आणि त्यानंतर तिकडच्या साईडला पण सेम असंच आहे, 1 ऑरेंज आणि 4 ब्राऊन. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सुई फिरवत आपल्याला आणायचा आहे. तो जो ऑरेंज कलरचा मोती आहे ना खालच्या लाईनचा, त्याच्या जस्ट आधी जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथपर्यंत. ठीक आहे. ऑरेंज कलरच्या मोत्याच्या जस्ट आधी जो मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत घेऊन यायची आहे. ठीक आहे. इथेपर्यंत आता जे आहे हा बटरफ्लायचा वरचा पार्ट बनलेला आहे. आता आपल्याला खालचा पार्ट बनवायचा. त्यासाठी आपल्याला पहिले 2 ऑरेंज आणि 1 ब्राऊन कलरचा मोती येऊन घ्यायचा आणि हा चौकोन बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. परत 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि वरचा 1 आणि बाजूचा 1 अशा ह्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि ही स्टेप जी आहे ती आपल्याला कंप्लीट करायची. ठीक आहे. परत आपण सेंटरला येणार. आता 1 ऑरेंज आणि 1 ब्राऊन मोती ओवायचा आहे आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. बघा आपल्याला सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे. सेंटरला जे 4 मोती आहेत ते ब्राऊन कलरचे राहतील आणि बाकी जो मधला जो पार्ट आहे तो आपण ऑरेंज कलरने भरणार आणि एकदम कडेकडेचे जे मोती आहेत, जे बॉर्डर आहे ती आपली इथे ब्राऊन कलरची आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे कुठलाही डार्क कलर यूज करू शकता. जसं पिंक कलरमध्ये देखील बनवू शकता, पिंक, ग्रीन. तसं तर बटरफ्लाय मल्टी कलरही असतं, तर तुम्ही इथे वेगवेगळे कलर्स यूज करू शकता. वरती वेगळा, खालती वेगळा असा. तर तुम्ही कुठल्या प्रकारे कुठला कलर यूज करणार आहात, कुठला पॅटर्नने बनवणार आहात आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर बघा व्हिडिओ सुरू आहे आपला, म्हणजे बनवणं सुरू आहे आपलं. आपण 2-2 मोती जे आहे ओवत जात आहोत आणि ही जी लाईन आहे ती वाढवत आहोत. तर जसं आपण त्या साईडला बनवलेलं आहे सेम तशीच आकृती जी आहे दुसऱ्या साईडला आली पाहिजे, सिमेट्रिकल. त्यासाठी आपल्याला परत सुई जी आहे ती फिरवत न्यायची. त्यानंतर बघा आता शेवटची आहे ही. तर 1 ब्राऊन आणि 1 ऑरेंज मोती ओवला आणि मागच्या 2 मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरनं अशा प्रकारे बघा आता आपल्याला खालच्या साईडला यायचं आहे. खालची जी लेयर आहे त्यामध्ये जो पहिला ऑरेंज कलरचा मोती आहे त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर 3 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि आता ज्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढायची आहे. आता आपल्याला याच्या राईट साईडला जायचं आहे. ठीक आहे. बघा उजवीकडे जो ऑरेंज कलरचा मोती आहे तर 3 मोत्यातनं आपण सुई फिरवणार आणि उजवीकडे येणार. त्यानंतर 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला देखील आपल्याला काय करायचं आहे बघा. आता ह्या ऑरेंज कलरच्या बाजूला आपण एक ब्राऊन कलरचे असं एक सर्कल म्हणा किंवा एक घेरा म्हणा तो आपण इथे बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला परत मागच्या साईडला डावीकडे जायचं आहे. तर डावीकडचा जो सेंटरचा ऑरेंज मोती येईल त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर ना आता आपल्याला बाकीची प्रोसेस सेम आहे. 1 ऑरेंज 1 ब्राऊन ओवायचा आहे, म्हणजेच सेंटरचे 4 मोती जे आहेत ते ब्राऊन बनवायचे आहेत, बरोबर ना. तर त्यासाठी आपण अशा प्रकारे ओवलेला आहे. त्यानंतर परत आपल्याला सुई फिरवायची आणि ब्राऊन कलरच्या मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे. आता बघा त्या ब्राऊन कलरच्या वरच्या लाईनचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत आणायची आहे आणि तिथपर्यंत आल्याच्या नंतरनं 2 ब्राऊन मोती ओवायचे आहेत. 2 ब्राऊन मोती ओवल्याच्या नंतरनं आता बघा मागचे जे 2 ब्राऊन कलरचे मोती आहेत त्या मोत्यातनं सुई काढायची, म्हणजे हे 4 जे सेंटरचे ब्राऊन मोती आहेत ते इथे येऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर आता सेम जसं आपण राईट साईडला केलेलं आहे तसं तर 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे. ठीक आहे. जसं राईट साईडला आकृती दिसत आहे, मिरर इमेज दिसेल इथे, तर तशाप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडला देखील बनवून घ्यायचं आहे. उजवीकडे पाहून डावीकडे तुम्हाला ही स्टेप जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे. आलं लक्षात.
तर बघा आज तसा थोडासा आवाज क्लिअर येत नाही आहे, कारण रेकॉर्डिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. तर बघा अशा प्रकारे आपण हे जे आहे बनवून घेतलेलं आहे. आता शेवटच्या लाईनला येणार आपण. तर शेवटचा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घेतली. त्यानंतर शेवटचे 3 ब्राऊन कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत. शेवटचे 3 ब्राऊन कलरचे मोती येऊन झाल्याच्या नंतरनं आता आपल्याला काय करायचं आहे, तर खालच्या साईडला यायचं. ठीक आहे, खालचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेणार आहोत. तर आता इथे 2 ब्राऊन आणि 1 ऑरेंज असे 3 मोती येऊन घ्यायचे आहेत. 2 ब्राऊन आणि 1 ऑरेंज. ठीक आहे, तर बघा अशाप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसेल. आता आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे ऑरेंज मोत्याकडे. बघा खालचे हे 3 मोती आपण पहिले फिरवून घेणार. त्यानंतरनं वरचा 1 ऑरेंज. तर याच्या वरची जी लेयर आहे त्यातला एका ऑरेंज मोत्यातनं आपण सुई काढून घेतलेली आहे. आता आपल्याला वरची जी लाईन आहे सेम तशीच लाईन खाली बनवून घ्यायची आहे. ठीक आहे, एकदम सेम टू सेम आपल्याला वरच्या लाईनप्रमाणेच खालची लाईन बनवून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपण ही लाईन बनवून घेतली. त्यानंतरनं आपण परत ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे मोती ओवून घेतलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतरनं आता ही शेवटची लाईन आहे. तर शेवटच्या लाईनला परत आपल्याला जे आपण कडेला किंवा बॉर्डर जे आहेत आपण ब्राऊन कलरच्या बनवलेल्या आहेत. तर त्यासाठी बघा असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण 2 ब्राऊन कलरचे मोती ओवले. त्यानंतर आता इथे परत एकदा आपल्याला 2 ब्राऊन कलरचेच मोती ओवायचे आहेत. आणि ही जी शेवटची लाईन आहे, जो एंड आहे या फुलपाखराचा, तो इथे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा परत आपण काय करणार, सेंटरला येणार, 2 मोती ओवायचे आहेत. आता यावेळी मात्र 1 ब्राऊन आणि 1 ऑरेंज ओवलेला आहे. ठीक आहे, तर बघा तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे शेवट आहे फुलपाखराचा तो इथे बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कडेचे जे मोती आहेत, बॉर्डरचे जे मोती आहेत ते डार्क कलरचे आले पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं हे जे फुलपाखरू आहे ते बनवून तयार झालेलं आहे. असंच सेम आपल्याला अजून एक बनवून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय करणार, तर ह्या दोन्ही फुलपाखरांना एकमेकांना जॉईन करणार आहोत. तर जॉईन करताना लक्षात काय ठेवायचं आहे की वरचा जो पार्ट आहे समोरचा तो जॉईन करायचा नाही. तर बाजूचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे फक्त जॉईन करून घ्यायचा आहे. तो जो साईडचा पार्ट आहे, साईडचे जे ब्राऊन कलरचे मोती आहेत, आता जॉईन करताना काय जॉईन करणार, तर जेवढे ब्राऊन कलरचे मोती दिसत आहेत तर एका फुलपाखराच्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. बघा साईडचा पहिला ब्राऊन कलरचा मोती आहे, वरचा नाही. आता जॉईन करण्यासाठी आपण इथे ऑरेंज कलरचे मोती ओवणार. तर 3 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि एक चौकोन बनवून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, तो जो ब्राऊन कलरचा मोती आहे तिथे आपण 3 ऑरेंज कलरचे मोती ओवून एक चौकोन बनवला. त्यानंतर आपल्याला सेंटरला यायचं आहे. जो टोकाचा मोती दिसत आहे तिथपर्यंत सुई आणायची आहे. त्यानंतर 1 ब्राऊन कलरचा मोती ओवायचा. आता तो जो दुसरा फुलपाखरू आहे त्याचा पण सेम साईडलाच, ठीक आहे, सेम साईडला जो पहिला ब्राऊन कलरचा मोती आहे त्या पहिल्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे, लक्ष द्या, आपण इथे एकच ऑरेंज कलरचा मोती ओवलेला आहे आणि ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढली दुसऱ्या फुलपाखराचा. त्यानंतर परत 1 ऑरेंज मोती ओवला आणि इकडच्या सेंटरचा जो ऑरेंज होता त्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. ठीक आहे, बघा इथे आपण काय केलेलं आहे, ते जे 2 फुलपाखरं आहेत तर दोन्ही फुलपाखरांचे एक ब्राऊन कलरचे मोती आपण अशा प्रकारे ऑरेंज कलरच्या मोत्यांनी जॉईन करून घेतलेले आहेत. तर सेम अशीच प्रोसेस करायची आहे. त्यासाठी आपल्याला ह्या मोत्यातनं फिरवत समोर घेऊन जायचं आहे सुईला. ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर 2 ऑरेंज कलरचे मोती ओवले. आता खालचा जो 1 ब्राऊन आणि 1 ऑरेंज आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. म्हणजेच इथे एक छोटासा चौकोन तयार होईल. बघा अशा प्रकारे हा चौकोन तयार झाल्याच्या नंतरनं आता आपल्याला सेंटरचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची. आणि परत एकदा आपल्याला आता बघा, आता दुसऱ्या साईडला आल्यावरती आता फक्त एकच ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आणि दुसरा फुलपाखरू जो आहे, दुसरी जी साईड आहे त्यातल्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आणि ऑलरेडी 1 ऑरेंज कलरचा मोती इकडे आहेच. ठीक आहे, तर लक्षात आलं. तर आपण काय करत आहोत, तर हे जे दोन्ही साईड आहेत फुलपाखरांचे ते एकमेकांना जोडून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला हा जो 3D स्ट्रक्चर आहे या फुलपाखराचा तो इथे मिळेल आणि एक असा हॉलो स्पेस तयार होईल, जेणेकरून आपण त्याचा उपयोग फुलदाणीसाठी करू शकू. बरोबर ना.
तर बघा जसं आपण तुळशी वृंदावन बनवलं होतं तर त्यामध्ये पण आपण अशा प्रकारेच जे आहे जॉईन केलेले होते. तर हे जॉईन करण्याची ट्रिक तुम्हाला माहितीच असणार आहे. तर सिम्पली आपल्याला दोन्ही फुलपाखरांचे जे एंड आहेत, जे कडे आहेत, जे बॉर्डरचे जे मोती आहेत ते इथे आपल्याला जॉईन करून घेत राहायचे आहेत. आणि जॉईन करून घेण्यासाठी मात्र आपण सेम ऑरेंज कलरचा इथे यूज केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट ब्राऊन कलरचा देखील यूज करू शकता किंवा दुसरा अजून तिसरा कोणता कलर देखील तुम्ही इथे यूज करू शकता. तर कुठल्याही पद्धतीने बनवा फुलपाखरू किंवा आपली जी फुलदाणी आहे ती सुंदरच दिसून येणार आहे. आणि याचा उपयोग देखील तुम्ही बघा आता महालक्ष्म्यांसमोर ठेवण्यासाठी, सजावटीसाठी किंवा जे घरामध्ये छोटे छोटे रॅक्स असतात तिथे यूज करू शकता किंवा ऑफिसमध्ये वगैरे डेस्कटॉप ला तिथे एक छोटासा फ्लावर वास म्हणून तुम्ही इथे यूज करू शकता. तर अशा प्रकारे इथे हे जे हे वेगवेगळ्या प्रकारे यूज करता येईल. आणि इनफॅक्ट हे टिश्यू पेपर होल्डर म्हणून देखील तुम्ही यूज करू शकता. जरुरी नाही की यात फुलंच टाकून ठेवावी, तर कुठलाही एक क्यूट असा स्टोरेज बॉक्स किंवा एक होल्डर म्हणून तुम्ही याचा यूज करू शकता. तर बघा आपण आता काय करत आहोत, सेम हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करत जायची आहे पूर्ण फुलपाखरावरती. आणि हे जी लाईन आहे ती आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला खालच्या सर्व साईड्सला जॉईन करायचा आहे. वरचा जो साईड आहे, वरचा जो भाग आहे तो आपल्याला रिकामा सोडायचा आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये ते हॉलो स्पेस क्रिएट होतं आणि ते जो म्हणजे जे त्याच ह्याच्यातनं आपण फुलं किंवा टिश्यू किंवा अजून काही जी वस्तू आहे तुम्हाला ठेवायची ते तुम्ही यामध्ये ठेवू शकता. ठीक आहे, आलं लक्षात? तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी लाईन आहे ती पूर्ण जॉईन करून घेत जायची आहे. पूर्ण खालपर्यंत खालचा पार्ट जॉईन करायचा, त्यानंतर पूर्ण आपल्याला दोन्ही साईड्सला अशा प्रकारे जॉईन करायचं आहे. त्यानंतर बघा आता हे असं फायनल लुक जे आहे आपलं दिसून येईल. आता इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवून दाखवलेले आहेत बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे सुंदर असे एक होम डेकोर जे आहे ते तयार झालेले आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.